वाजते डोक्यात हे गाणं तर आपल्याला नक्कीच माहिती असेल. दुनियादारी चित्रपटातील या हिट गाण्यानं तरुणाईवर केलेली जादू आजही कायम आहे. पण आजच्या 0 आवरमध्ये हे गाणं सुचण्याचं कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याला उत्तर आहे उद्या निवडणूक आयोगासमोर होणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याची सुनावणी. नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरमध्ये आपलं स्वागत करते. ही आहे चर्चा जनहिताची आणि हा आहे तुमच्या हक्काचा प्राईम टाईम. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा हात धरत अजित पवारांनी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि घड्याळाचे काटे बरोबर उलटे फिरले. 41 आमदार आणि 2 खासदारांची साथ लाभलेल्या अजित पवारांनी काकांनी उभी केलेली राष्ट्रवादी घड्याळासह हायजॅक केली. एवढ्या हिकमतीनं उभा केलेल्या पक्षात वरचढ झालेल्या पुतण्याला पाहून शरद पवारांमधला मुरब्बी राजकारणी अजिबात खचला नाही. उलट त्यांनीही आक्रमक भूमिका स्वीकारत मीच अध्यक्ष असून राष्ट्रवादी हा माझा पक्ष असल्याचं म्हटलं. या फुटीमुळे राष्ट्रवादीवर दावा कुणाचा खरा याचा निवाडा करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर आली. त्यामुळे उद्यापासून शिवसेनेच्या नाट्यासारखाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शरद पवारांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज कार्यसमितीची बैठक घेत शक्तीप्रदर्शनच केलं. पक्ष आणि चिन्ह आपलंच राहणार असल्याचा पुनरुच्चार करत सहकार्यांचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केला. हम ही अध्यक्ष असं शरद पवारांनी आपल्या या समर्थकांना ठासून सांगितले, विश्वास दिला. दिल्लीतल्या या बैठकीला तब्बल 22 राज्यातले पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवारांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यसमितीची बैठक पार पडली. पवार काका पुतण्यांची घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा असली तरी हे घड्याळ चिन्हच गोठवलं जाण्याची देखील शक्यता आहे. दोन्ही गटांच्या दाव्यांवर सुनावणी दरम्यान पुण्याची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास शरद पवार आणि अजित पवार गटाला वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या लढाई दरम्यानही अंधेरीची पोटनिवडणूक लागलेली असताना अंतिम निकाल देण्याआधी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठावले होते. शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. तत्पूर्वी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे 8 ते 9 हजार शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हे सगळं दिल्लीत होत असताना इथे मात्र अजित पवार गट महाराष्ट्रातच शांत होता. नक्की काय तयारी आहे अजितदादांची ते आपल्याला सांगायला अगदी थोड्याच वेळात आपल्याबरोबर त्यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असणार आहेत. याच विषयावर आम्ही आजचा आमचा पहिला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न नक्की काय होता हे पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगासमोर सुनावणी, कुणाचं पारडं जड आहे? तुम्हाला सांगायचं होतं शरद पवार की अजित पवार. असं कळतंय की उद्या दुपारी 3 वाजता होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्वतः शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे अजितदादा गटाकडून हे कामकाज बघत आहेत प्रफुल्ल पटेल. पटेल हे दिल्लीच्या राजकारणाचे सर्व डावपेच, सर्व धडे शरद पवारांकडूनच शिकले आहेत. खरं तर निवडणूक आयोगासमोर नेमकं कुणाचं पारडं जड होईल हे उद्याच कळेल. पण ही वेळ का आली? निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची, घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार याची लढाई का सुरू झाली? उद्या निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी होईल, त्यातच थेट निर्णय होणार की पुढची तारीख मिळणार. हा प्रश्न आला धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे, ज्यात त्यांनी 6 तारखेला सर्व स्पष्ट होईल असे म्हटले होते. महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नेमकं कुणाचं वर्चस्व राहणार याचं उत्तर या सुनावणीत मिळणार आहे.
त्याच सुनावणीसाठी दोन्ही गटांकडून कशी तयारी झाली आहे पाहूयात टीम 0 अवरचा हा स्पेशल रिपोर्ट. और राष्ट्रवादी नाम हो, इसका इस्तेमाल हो, इसका इस्तेमाल करने का अधिकार खाली हमें ही है. इस्तेमाल चिन्ह बदलने की साजिश कुछ लोगों की हो सकती है, पर चिंता करने की आवश्यकता नहीं. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळणार हे जितक्या विश्वासानं शरद पवार सांगतायत, तितक्याच सावधरित्या निवडणूक चिन्हाशिवाय काहीही फरक पडणार नाही या शब्दात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासही दिलाय. राष्ट्रवादीचा सशक्त चेहरा कोण? शरद पवार. निमित्त होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आणि या बैठकीला पार्श्वभूमी आहे निवडणूक आयोगात सुरू होणारी सुनावणी, ज्यात होणार आहे राष्ट्रवादीचा फैसला. 2 जुलैला अजित पवार यांच्या गटानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या 3 महिन्यात अनेक घडामोडी घडल्यात आणि आता त्याच संघर्षाचा नवा अंक निवडणूक आयोगासमोर सुरू होणार आहे. निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाचा दावा आहे की पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही आहे. आमदारांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या आणि पक्षाची घटना या सगळ्या गोष्टी बघत निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा आहे. अनेकदा निवडणुका जवळ असतील तर निवडणूक आयोग तात्पुरता निर्णय म्हणून चिन्ह गोठवतं, पण आता उद्या या केसमध्ये नेमकं काय होतं आहे, चिन्ह गोठवलं जातं आहे की थेट अंतिम निर्णय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ज्या पद्धतीनं शरद पवारांनी आज पुन्हा एकदा पक्षावर दावा केला, त्याच पद्धतीनं अजित पवार गटाकडनं सुद्धा पक्षावरती दावा सुरू आहे. 30 जूनला अजित पवार गटाची बैठक झाली. त्यात अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षावरचा दावा आपलाच असल्याचं स्पष्ट करण्यासाठी 5 जुलैला शरद पवार गटानं निवडणूक आयोगात कॅव्हिएट दाखल केलं. निवडणूक आयोगानं मग दोनही बाजूंना नोटिसा धाडल्या आणि 8 सप्टेंबरपर्यंत आपली बाजू स्पष्ट करण्यास सांगितलं. निवडणूक आयोगानं 15 सप्टेंबरला दोनही बाजूची कागदपत्र पडताळून पक्षातली फूट मान्य केली आहे. आयोगानं 6 ऑक्टोबरची तारीख सुनावणीसाठी निश्चित केली. उद्या आमचे वकील आणि आमची बाजू मांडण्यात येईल आणि देशाच्या समोरही आमची बाजू त्यामुळे पुढे येईल. अगदी अशीच लढाई महाराष्ट्रानं गेल्या वर्षी सुद्धा पाहिली आहे. कारण शिवसेनेच्या पक्षचिन्ह आणि नावासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात संघर्ष झाला. दोनही बाजूंनी शपथपत्र आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि त्याचाच पार्ट 2 राष्ट्रवादीच्या निमित्तानं सुरू होणार असं चित्र आहे. शरद पवार गटाकडनं साधारणपणे 8 ते 9 हजार कागदपत्र सादर झाल्याचं बोललं जात आहे. सोबतच अजित पवार गटापेक्षा ही कागदपत्र जास्त असल्याचा दावाही होतोय. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत आपलंच पारडं जड आहे हेच दाखवून देण्यासाठी बहुधा शरद पवारांनी दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं असावं. शिवसेनेच्या केस दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक तोंडावर होती. त्यामुळे चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय आयोगानं घेतला. पण आता तरी महाराष्ट्रात इतक्यात तरी कुठलीही निवडणूक नाही. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत निवडणूक आयोग तात्पुरता निर्णय घेतय की थेट अंतिम निर्णय हे पाहणं महत्त्वाचं असेल. नवी दिल्लीहून प्रशांत कदमसह 0 अवर ABP माझा. देशाच्या राजधानीतून आज आपल्या कार्यकर्त्यांशी हिंदीतून बोलतानाच्या शरद पवारांची बॉडी लँग्वेज ही अत्यंत महत्त्वाची होती. खंबीर, आश्वासक अशा शब्दांचा वापर ते करत होते. प्रत्येक वाक्यात राष्ट्रवादी, चिन्ह, अध्यक्षपद हे सगळे आपलेच कसे हे ते ठासून सांगत होते. नेहमीपेक्षा भाषण ही बरेच लांब होते, पण जिथे शरद पवार तिथे काहीतरी मधली ओळ असणारच. विश्वास जिंकण्याचाच देत होते, पण चिन्ह पक्ष बदलले तरी कसा काही फरक पडत नाही हेही कुठेतरी अधोरेखित करत होते. काँग्रेसमधून ते बाहेर पडले तेव्हाचे उदाहरण देत निवडणुकीवेळी मतदारांनी जे करायचं ते केलं हे पण त्यांनी सुचवले. निवडणूक चिन्ह बदललं तरी लोक आपला निर्णय बदलत नाहीत. मी 5 निवडणुका 5 चिन्हांवर लढल्या आणि 5ही वेळी जिंकून आलो असं पवार म्हणाले. शरद पवारांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत बैलजोडी, चरखा, गाय वासरू, हात आणि घड्याळ या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे.
त्यामुळे एकीकडे चिन्हाबाबत विश्वास व्यक्त करत असताना शरद पवारांनी मात्र उद्याच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत वाईटाचाही सामना करण्याची मानसिक तयारी आपल्या कार्यकर्त्यांना करून ठेवल्याचं पाहायला मिळतंय. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. कुणाचं पारडं जड आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. नितीन माळी, यूट्यूबवरून शरद पवारांचं पारडं जड आहे, पण केंद्रीय निवडणूक आयोगाचे आतापर्यंतचे निकाल बघता अवघड आहे. यूट्यूबवरून अंकुश नंदे, निवडणूक आयोग, केंद्र सरकार ज्यांच्याकडून त्यांचं पारडं जड. यूट्यूबवरूनच गणेश काकडे, जनतेचं पारडं जड आहे, कारण आता निवडणूक म्हणजे घोडा मैदान जवळच आहे. 2024ला कळेल कोणाचं पारडं जडते. यूट्यूबवरून सचिन सोसाळे, बाप हा बापच असतो, बाकी काय बोलायचं. यूट्यूबवरून सागर खोमाणे, सुनावणी पुढील तारखेला होणार, नुसता तमाशा. यूट्यूब अजित बनवाळीकर, तात्पुरतं दोघांनाही नाही, गोठवलं जाणार अशी शक्यता आहे. इंस्टाग्रामवरून सुधीर हर्डीकर, कायदा विचारात घेतला तर शरद पवार, पण कायदा गुंडाळला तर दादा. फेसबुकवरून लक्ष्मण खालाबुते, राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांचाच आहे. निवडणूक आयोगासमोर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काका शरद पवार दिल्लीत ठाण मांडून बसलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कारभाराकडे लक्ष देण्याला प्राधान्य दिलं. गेल्या 3 दिवसांपासून घशाच्या विकारानं त्रस्त राहिलेले अजित पवार आज जेव्हा मंत्रालयात आले तेव्हा ते एकदम ठणठणीत पाहायला मिळाले. आजारी असणाऱ्या दादांच्या भोवतीच गेली 3 दिवस राजकीय चर्चा रंगत होती. दादा आजारी की नाराज हा प्रश्न चर्चेतला होता. आज अजित पवार त्यांच्या दालनात आलेले पाहताच त्यांच्या केबिन बाहेर वर्दळही वाढली. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक देखील घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत स्वतः सुनील तटकरे. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. सुनील तटकरेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आपण परत एकदा आलात. खरं तर उद्या सुनावणी आहे आणि शरद पवार हे त्यांच्या म्हणजे तुमच्याच पक्षाचा त्यांचा जो गट आहे त्याच्या कार्यकर्त्यांसोबत दिल्लीत आहे. तुम्ही इथे आहात, काय म्हणाल? बघा, गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीला होतो त्यावेळेला दिल्लीमध्ये सुद्धा देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतील प्रदेशाध्यक्ष जे नेमलेले आहेत अलीकडच्या कालावधीमध्ये ते आणि राष्ट्रीय पदाधिकारीसुद्धा दिल्लीच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर गेल्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये नागालँडचे, झारखंडचे विधिमंडळाचे सर्व सदस्य त्या ठिकाणी आले होते. झारखंड आणि नागालँडचे प्रदेशाध्यक्षसुद्धा त्या बैठकीला आले होते आणि त्यांनी सर्वांनी मिळूनसुद्धा त्या ठिकाणी जी नवीन भूमिका अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याची आम्ही घेतली त्याला पूर्णपणाचं समर्थन 30 जूनलाही दिलं आणि पुन्हा या ठिकाणी भेटीच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. उद्या निवडणूक आयोगापुढे जी काही सुनावणी आहे ती सुनावणी 30 जून रोजी आम्ही जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या आधारित निवडणूक आयोगाची जी स्वायत्तता आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही घटना आहे त्याच्या आधारित त्या ठिकाणी ती सुनावणी घेतली जाईल आणि आमच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ त्या सुनावणीसाठी उपस्थित असतील. खरं तर शरद पवार हे तिथेच आहे, तर तुमच्या पक्षाकडनं उद्या सुनावणी दरम्यान नक्की कोण असणार आहे दिल्लीत? नाही, प्रफुल्लभाई पटेल आज रात्रीच मुंबईतलं त्यांचं एक कार्यक्रम आटोपल्यानंतर दिल्लीमध्ये जाणार आहे, त्यामुळे ते उद्या दिल्लीमध्ये असतील. परंतु एक असं आहे सरिताजी की निवडणूक आयोगाच्या सुनावणीला पक्षाकडून कोणी उपस्थित राहिलंच पाहिजे असं काही बंधन नाही, कारण शेवटी अंतिमतः अशापैकीच्या सुनावणीमध्ये एकतर प्रत्यक्ष आपल्याला उपस्थित राहून आर्ग्युमेंट करता येऊ शकतं, युक्तिवाद करता येऊ शकतो, किंवा पक्षाच्या मार्फत नियुक्त केलेले विधिज्ञ त्या ठिकाणी युक्तिवाद करू शकतात. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित राहणार आहेत.
सुनीलजी, एक असं कळतंय की शरद पवार गटाकडनं निवडणूक आयोगाकडे काही प्रतिज्ञापत्र देण्यात आलेली आहे. त्यांचा आकडा मोठा आहे, 8 ते 10 हजार अशी प्रतिज्ञापत्र देण्यात आली आहे. तुमच्या वतीनं अशा काही ॲफिडेव्हिट्स फाईल केले आहेत का, आणि ते किती आहेत? गेल्या 2 महिन्यामध्ये वेळोवेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे शपथपत्र त्या ठिकाणी दाखल केलेली आहेत. माझी माहितीप्रमाणे जवळपास 1,30,000 ते 40,000 शपथपत्र त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत. कदाचित पुढच्या 4-5 दिवसामध्ये सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शपथपत्र दाखल केली जातील. सुनीलजी, एकंदरीतच आज शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये एक सांगितलं की तेच अध्यक्ष, हमही अध्यक्ष असं त्यांनी म्हटलं, आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा हा जो प्रस्ताव आहे त्याला 70 लोकांनी पाठिंबा दिला होता अध्यक्षपदाचा. त्यात त्यांनी तुमचंही नाव घेतलं, तुमच्या गटातल्या अनेक लोकांची नावं त्यांनी घेतलेली आहे यात. तर मग आता हे सगळं निवडणूक आयोगासमोर तुम्ही काय सांगणार? तर एक असं आहे की सरिताजी, ज्यावेळेला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये वेगवेगळ्या पैचं एक भूमिका निर्माण होत असते, आणि ती भूमिका ज्यावेळेला एका विशिष्ट टोकापर्यंत जाते, त्यावेळेला स्वाभाविकपणाने या देशामधली संसदीय लोकशाही प्रणालीमधली व्यवस्था आहे की निवडणूक आयोग, आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुद्धा निवडणूक आयोगाची स्वायत्तता त्या ठिकाणी मान्य केलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आम्हीही आमचं जे काही म्हणणं होतं जे सादर करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे, पिरॅमिड पद्धतीची जी काय घटना आहे, ती घटना, आणि मग आम्हाला या बाबतीमध्ये जे काय म्हणायचं आहे ते त्या ठिकाणी आम्ही सादर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये सुनावणीमध्ये आम्ही ते मुद्दे अधिक योग्य पद्धतीने पुराव्यासहित त्या ठिकाणी आम्ही मांडू. ही सुनावणी किती दिवस चालेल असं वाटतंय? कधी निकाल येणार? सगळ्यांना उत्सुकता आहे. नाही, मला त्याच्यातला कालावधी सांगता येणार नाही, कारण कालावधी सांगितला गेला तर लगेच पेपर फुटीच्या बाबतीमध्ये कोण ना कोणतरी वक्तव्य करत राहतं. त्याच्यामुळे कालावधी हा शेवटी निवडणूक आयोगाची स्वायत्तता असल्यामुळे निवडणूक आयोग त्या ठिकाणी निर्णय त्यांच्या पद्धतीने घेईल. पण आम्हाला असं वाटतं की ज्यावेळेला वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या संदर्भात असे प्रश्न उपस्थित होतात, त्याला विशिष्ट कालावधीमध्ये निवडणूक आयोग त्या ठिकाणी निर्णय घेतं. आजच्या आपल्या भाषणामध्ये शरद पवारांनी हे सुद्धा म्हटलं की निकाल काहीही होऊ द्या, पक्ष आणि चिन्ह आपलंच आहे. हा विश्वास त्यांचा कुठनं येतोय? ते मला माहीत नाही, कारण आदरणीय साहेब गेले 60 वर्ष देशाच्या राजकारणामध्ये आहेत. त्यामुळे साहेबांनी आजच्या तिथल्या सभेमध्ये काय नेमकं भूमिका मांडली, त्याला कॉन्टेक्स्ट काय होता, मला माहिती असणं काही कारण नाही. पण एक बाब मी सरिताजी वारंवार या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो आहे की आम्ही घेतलेला निर्णय कॉन्शियसली पक्षामध्ये डेमोक्रेसी आहे, त्या डेमोक्रेसीच्या माध्यमातूनच सामूहिकरित्या आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतला, आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला याचिकेद्वारे त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ज्याचा उल्लेख मी कालही केला की कोणतरी म्हटलं की पेपर फुटतो वगैरे, कारण आता अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोग या संदर्भात निर्णय काय घेताना काय पद्धतीने विचार करते हे आता अलीकडेच निदर्शनात आलेलं आहे ना. आणि त्याच्यामुळे असं आम्हाला वाटतं की बाबा या परीक्षेचे गुण लेखी परीक्षेचे इतके राहतील, तोंडी परीक्षेचे इतके राहतील, मैदानी परीक्षेचे इतके राहतील, आणि ते सगळं लक्षामध्ये घेता आम्हाला असं वाटतं की गुणवत्तेवरती आमच्या संदर्भामधला निकाल गुणवत्तेवरती आमच्या बाजूने लागेल, म्हणून आम्ही चिन्ह आणि पक्षाचा दावा त्या ठिकाणी केलेला आहे. एक थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारते. गेले 3 दिवस पालकमंत्रीपद, यादी, दादांचा आजारपण, हे सगळं यावर चर्चा सुरू होती, आणि त्यातच काल पालकमंत्रीपदाच्या याद्या आल्या. कुठंतरी ती यादी हीच दादांच्या तब्येतीवरचं औषध ठरली अशी चर्चा आहे. काय म्हणाल? एक कसं आहे की सरिताजी, अतिशय नम्रपणे मी आपल्या निदर्शनास आणतो की दादांची तब्येत खरोखरच ठीक नाही आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये ते बेधडक आहेत. त्यांना असलं काय करणं हे त्यांनी कधी केलं नाही, आणि त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कधी अनुभवलं सुद्धा नाही. तर इतरांना कदाचित ती सवय असेल की ज्यावेळेला असे प्रसंग येतात त्यावेळेला कोण आजारपण किंवा कोण काय बोलत असेल मला माहीत नाही, पण दादा खरंच आजारी होते. आजही ते मंत्रालयामध्ये केवळ काही शासकीय बैठका अनिवार्य होत्या त्याच्यामुळे आले.
मी सुद्धा त्यांना भेटायला आजच गेलो. 2 दिवस त्यांच्या बंगल्यावरती मी होतो, तरी मी त्यांची भेट घेतली नाही. आत्ताही मी गेलो त्यावेळेला डॉक्टर त्या ठिकाणी त्यांना तपासायला आलेले होते. त्यांची तब्येत जरूर ठीक आहे, परंतु प्रचंड खोकला असल्यामुळे शेवटी हे होऊ शकत असतं, प्रादुर्भाव होऊ शकत असतो, म्हणून ते टाळत होते. त्याच्यामुळे काल पालकमंत्रीपद मिळालं, तो त्याच्यावरचा इलाज वगैरे आहे, हे असं म्हणणं गेल्या 35-40 वर्षाच्या अतिशय कठोर प्रचंड मेहनत, जाज्वल्य इच्छाशक्ती आणि प्रशासनाचं त्यांचं अतिशय उत्तम पैचं कौशल्य, या सगळ्या त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या परिश्रमाच्या वरती कुठेतरी पाणी फिरतं असं मला त्या ठिकाणी वाटतंय. खरं तर एकीकडे ही पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि तिथे भाजपचे कार्यकर्ते मात्र अत्यंत अस्वस्थ आहे. कुठेतरी पुण्याचं पालकमंत्रीपद हे दादांकडे गेलं, चंद्रकांत दादांकडनं काढलं. पक्षासाठी हे एक नैराश्याची, एक अस्वस्थताची भावना भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसते. ती व्यक्त पण होते सोशल मीडियाच्या माध्यमातून. काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा NDAमधला सहभाग, महायुतीतल्या सरकारमधला सहभाग हा राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी चर्चा करून झालेला आहे. स्वाभाविक आहे की दीर्घकाळ किंवा आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात आम्हा सगळ्या मंडळींचा एकत्रेचा वैचारिक संघर्ष हा केवळ भारतीय जनता पक्षाशी झाला असं सरिताजी नव्हे, तर तो शिवसेनेजवळसुद्धा झाला. शिवसेना आणि आम्ही ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला काँग्रेस असेल किंवा आता राष्ट्रवादी असेल, गेल्या माझ्यासारख्याच्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा सतत राजकीयदृष्ट्या जो काही संघर्ष झाला हा नेमका त्याच ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे विचारपूर्वक पावलं टाकून एकत्रित आल्याच्या नंतर खालपर्यंत पर्क्युलेट व्हायला कालावधी नक्की लागू शकतो. 2-3 महिनेच आम्ही सरकारमध्ये आणि विशेष करून NDAमध्ये सहभागी होऊन झालेलो आहोत. त्यामुळे राज्यपातळीवरती समन्वय समिती नेमली गेली, ज्याच्यामध्ये मी पण आहे, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, आशिषजी शेलार आहेत, शिवसेनेकडनं दादा भुसे, शंभूराव देसाई, उदय सामंत वगैरे त्या ठिकाणी आहेत, चंद्रकांत दादा पाटीलसुद्धा समन्वय समितीमध्ये आहेत, भुजबळ साहेब आहेत. आमच्या सर्वांचा हाच प्रयत्न की आता वरिष्ठ पातळीवरती आम्ही एकत्रित आलो, जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती सुद्धा मनोमिलन झालं पाहिजे. तर ती प्रक्रिया आता आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. हा एक भाग. पुढच्या 15-20 दिवसात, महिन्याभरात तालुका स्तरावरती सुद्धा समन्वय समिती गठीत करत, म्हणजे तिन्ही पक्षांची आणि इतर घटक पक्षांची सुद्धा एक सरळपणाचं वातावरण आधी एकदम निर्माण करण्याच्या दृष्टीतून आमचा प्रयत्न निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला कुठेतरी एखाद दुसरा फेरबदल होत असतो त्यावेळेला काही प्रमाणामध्ये त्या प्रतिक्रिया येऊ शकतात, परंतु ज्यावेळेला लार्जर इंटरेस्ट येईल, आज ज्यावेळेला देशातल्या महत्त्वाच्या दृष्टीकोनातून असलेल्या लोकसभेच्या निवडणुका येतील, राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका येतील, मला असं वाटतं त्याच्या कितीतरी खूप अगोदर हे सगळं काही बाजूला सरलेलं असेल. पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने तिन्ही पक्ष आणि आमचे इतर घटक पक्षसुद्धा या सगळ्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेले असतील. धन्यवाद सुनीलजी, ABP माझाच्या 0 आवरमध्ये आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल. त्यात परत एकदा चर्चा सुरू झाली, ती म्हणजे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. आणि जेव्हा केव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करू तेव्हा ते 5 वर्षांसाठी असेल असंही फडणवीस म्हणाले. तर गेल्या 3 दिवसांमध्ये भाजपच्या 2 बड्या नेत्यांकडून चुकून का होईना बोलता बोलता अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख झाला. शिवकालीन वाघनखांच्या करारासाठी लंडन दौऱ्यावर असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला. तर इकडे साताऱ्यात एका कार्यक्रमानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंनी अजितदादांच्या नावापुढे मुख्यमंत्रीपद लावलं. त्यामुळे नेत्यांच्या मनात अजितदादांचं मुख्यमंत्रीपद फिक्स झालेलं दिसतंय. तुम्ही जर मला सांगितलं आहे आता मग अशी मला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपले राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा आज पालकमंत्री झाले आहेत तिथे, राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा आज पालकमंत्री झाले आहेत तिथे, राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा आज पालकमंत्री झाले आहेत तिथे. मात्र कार्यकर्त्यांचं काय हा प्रश्न पडलाय. कारण जेव्हा अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार सेलिब्रेशन केलं.
पण भाजपचे सुखदुःखातील कार्यकर्ते नेते चंद्रकांत दाता पाटील यांना तिथून काढून ही जागा अजितदादांना द्यावी लागली, ह्यामुळे दुखावल्या गेले. त्यामुळे पुणे भाजपमध्ये मात्र कुजबुजही सुरू झाली. सोशल मीडियातूनही भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यावर नाराजी दर्शवली. त्यातलीच एक प्रतिक्रिया पाहूया. भारतीय जनता पार्टीचा एक अतिशय सामान्य समर्थक, पण तेवढाच कट्टर. काल जी काही पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्यावर माझं मत मांडतो. एक समर्थक म्हणून आज खूप दुखलं. मला कळलं नाही नेमकं डिमांडिंग पोझिशन मध्ये नेमकं कोण आहे. त्यांना का पुन्हा दिलं गेलं? बारामतीसाठी, एका लोकसभा मतदारसंघासाठी. मास्टर स्ट्रोक मला माहित नाही, इनसायडर इन्फॉर्मेशन मला माहित नाही, पण मला फक्त एवढं माहिती, जो जिल्हा सामान्य कार्यकर्त्यांच्या रक्तानं शिंपलाय, रक्तानं खेचून आणला गेलाय, 1,500 पेक्षा जास्त ग्रामपंचायत, 4 खासदार, 10 पेक्षा जास्त आमदार, 2 महानगरपालिका, 10 पेक्षा जास्त नगरपालिका अजित पवारांना देण्याचा निर्णय एक सामान्य समर्थक म्हणून मला प्रचंड दुखावणार आहे. अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालंय. त्यातच आज पुण्यात सर्किट हाऊसला जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक झाली. मात्र त्या बैठकीत अजित पवारांऐवजी चंद्रकांत पाटील आले. त्याचं झालं असं की कालपर्यंत चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्याकडून हा पदभार अजित पवारांकडे आला. असं असलं तरी आजची बैठक पूर्वनियोजित असल्यानंच ती चंद्रकांत पाटलांच्याच अध्यक्षतेखाली झाली आणि ही बैठक चंद्रकांत पाटलांच्या या कार्यकाळातील शेवटची बैठक ठरली. पुढची बैठक होईल तेव्हा तिथं अजित पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावरचा पोल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगासमोर सुनावणी, कुणाचं पारडं जड आहे? एकूण 90,000 मतं आपल्याला यूट्यूबवर आली. 81% लोकांनी शरद पवार म्हटलं, 19% लोकांनी अजित पवार. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 70% लोकांनी शरद पवार, 30% लोकांनी अजित पवार. एक्सवर 68% लोकांनी शरद पवार म्हटलंय, 32% लोकांनी अजित पवार. फेसबुकवर 57% लोकांनी म्हटलंय शरद पवार, 43% लोकांनी म्हटलंय अजित पवार. अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी वेळीही काकांची साथ सोडली होती. मात्र 40 तासांमध्येच ते परतले. त्यानंतर भावनिक झाले. मविया सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीही झाले. आता जेव्हा जुलै महिन्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा काकांची साथ सोडली, सगळ्यांना वाटलं की पुन्हा एकदा तसंच काहीसं होतंय की काय. मात्र यावेळी तसं झालं नाही. अजित पवारांच्या त्याच निर्णयाला 3 महिने होऊन गेलेत. त्यावेळी भावनिक होऊन परतलेले अजित पवार आता थेट पक्षावरच ताबा सांगतायत. शिवसेनेच्या फुटीनंतर जो संघर्ष झाला होता, अगदी तसाच संघर्ष आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होताना दिसतोय. त्याचाच नवा अंक उद्यापासून निवडणूक आयोगासमोर सुरू होतोय. त्यासाठी खुद्द शरद पवार दिल्लीत पोहोचलेत. त्यांनी राष्ट्रीय नेत्यांची बैठकही घेतली आहे. मात्र दुसरीकडे मंत्रालयात कामावर परतलेल्या अजित पवारांनी मात्र निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य असेल अशीच भूमिका घेतली आहे. अर्थात त्यांच्यासोबतचे प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडेंनी मात्र पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हालाच मिळणार आहे अशा घोषणा अनेकदा केल्यात. त्यावरूनही शरद पवारांनी आज भाष्य करत आपल्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना विश्वास दिलाय. आता जर आयोगानं शिवसेनेच्या बाबतीत ज्या निकषांचा विचार केला त्याचाच आधार घेतला तर मात्र अजित पवारांचं पारडं जड असेल. कारण त्यांना पक्षातील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा जास्त आहे. त्यामुळे शरद पवारांसमोरचं आव्हान वाढलंय, हेही तितकंच खरंय. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते उद्याच्या सुनावणीकडे. त्याची प्रत्येक अपडेट तुमचा लाडका एबीपी माझाच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.